आज देश भर में अमृत भारत रेलवे स्टेशन योजना के तहत देश के 103 रेलवे स्टेशनों का लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हस्ते वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से संपन्न हुआ। इस योजना में गोंदिया जिले के आमगांव रेलवे स्टेशन को भी शामिल किया गया है। आमगांव रेलवे स्टेशन का निर्माण कार्य पूर्ण हो चुका है और इसे अत्याधुनिक व आकर्षक ढंग से विकसित किया गया है। यात्रियों की सुविधा के लिए स्टेशन पर विभिन्न आधुनिक सेवाएं उपलब्ध कराई गई हैं। इस लोकार्पण कार्यक्रम में बड़ी संख्या में भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता और स्थानीय नागरिक उपस्थित थे। स्टेशन परिसर में उत्सव जैसा माहौल देखने को मिला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने संबोधन में देश भर में रेलवे के विकास और यात्रियों को मिलने वाली नई सुविधाओं पर जोर दिया। उन्होंने कहा कि अमृत भारत स्टेशन योजना के माध्यम से देश के रेलवे स्टेशनों का चेहरा बदलने का संकल्प केंद्र सरकार ने लिया है। गोंदिया जिले के नागरिकों के लिए यह दिन विशेष गर्व और आनंद का अवसर बन गया है। नमस्कार, मी सविता संजय पुराम, माजी महिला बाल कल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया। मी सर्वप्रथम नरेंद्रजी मोदी यशस्वी पंतप्रधान भारत यांचे मनापासून अभिनंदन करते की त्यांनी सर्वसामान्य रेल्वे स्टेशनचा कसा विकास होईल यासाठी लक्ष दिलं आणि आमचा आमगाव हा अतिदुर्गम भाग असल्यानंतरही याला अतिशय महत्त्व देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल, तसेच अजून पुन्हा जास्तीत जास्त ट्रेन इथे थांबाव्यात आणि येथील सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ मिळावा अशी सुद्धा विनंती करते। असाच विकास महाराष्ट्रातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचा व्हावा यासाठी सुद्धा मोदीजींनी प्रयत्न करावा अशी विनंती। मी एससीआर डिव्हिजन रेल्वे डिपार्टमेंटला मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो, त्यांना खूप शुभेच्छा देतो की त्यांनी एक पहल सुरुवात केली आहे विकसित रेल्वे स्टेशनसाठी। आता आपण बघितलं गेलं की आपला हा दुर्गम क्षेत्र आहे, पण मुंबई ते हावडा ही लाईन खूप अत्यंत महत्त्वाची लाईन आहे। इथे पुष्कळशा ट्रेन आवक-जावक करतात, पण आमची हीच माग राहील आहे की जास्तीत जास्त ट्रेन इथे थांबली पाहिजे, कारण की आपले जाणारे ऑफिसला जाणारे जे कर्मचारी असतात किंवा शाळेत जाणारे विद्यार्थी जे गण आहेत त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध झाली पाहिजे। आता आपण बघितलं गेलं की एक सुरुवात झालेली आहे आणि आम्ही हेच अपेक्षा करतो भविष्यात की अजून जास्त सोयीसुविधा आमच्या यात्रेसाठी उपलब्ध झाली पाहिजे। आणि हे एक चांगली पहल आहे एक भारत सरकारकडून की आपलं स्टेशन त्यांनी आपल्या रेल्वे डिपार्टमेंटच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या अमृत विकासमध्ये त्यांनी सामील केलेला आहे आणि एक विकास असं जे स्टेशनच्या विकासाच्या ज्या गोष्टी आहेत ते सुरुवात केलेली आहे। आमगाव रेल्वे स्टेशनवर अमृत भारत महोत्सव या आज उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी जे सुखसुविधा दिसत आहेत, ज्या सुविधा दिसत आहेत त्या खूप छान आहेत। इथं वृद्धांसाठी सुविधा आहेत, सर्व जवान लोकांसाठी सुद्धा आहेत, जे बालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक ट्रेन रुकायला पाहिजे। जे कारण की आमगाव स्टेशन आहे, इथं गोंदिया, डोंगरगड इकडे जर लोकांना जायचं असते तर इथं प्रत्येक ट्रेन थांबायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। आमचे भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे अमृत भारत योजनेच्या माध्यमातून जे रेल्वे स्टेशन डेव्हलप केलेले आहेत, परंतु खूप छान प्रकारे योजना आहे, परंतु जे प्रवासी आहेत त्यांना म्हणजे सुखसुविधा आहेतच, परंतु आपल्या आमगाव रेल्वे स्टेशनमध्ये जसं आपल्याला नागपूर, डोंगरगड, रायपूर इथे जाण्यासाठी आपल्याला जशा सकाळच्या ट्रेन उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे आपल्या आमगाव रेल्वे स्टेशनवर आमगावमध्ये आपल्याला रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांसाठी म्हणजे दुपारच्या ज्या ट्रेन आहेत त्यांच्या सुखसुविधेसाठी इथे थांबल्या पाहिजेत आणि इथे जे लोक आहेत, जे व्यापारी, जे आदान प्रदान करण्यासाठी, निर्यात करण्यासाठी जे व्यापारी आहेत त्यांना म्हणजे येण्या जाण्यासाठी आणि प्रवाशांना येण्या जाण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे सुखसुविधा उपलब्ध म्हणजे झाली पाहिजेत, हे आपली या रेल्वे स्टेशनची म्हणजे मागणी आहे।